नाव वी आर गोईंग शंकराचं मंदिर. हे बघा हे मंदिर, हे बघा हे शिवलिंग. म्हणजे हे कळस सोन्याचं आहे. तुझा पोरगा टीव्हीत काम करतो. गाडी चालवायचा प्रॉब्लेम. गाडी चालवणार कोण? मला घंटा येते गाडी चालवायला नाही येत मला. खरं आहे ना, विचार भाईला विचार घे. स्वागत आहे भावा तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आता आम्ही चालत, कपडे बघा तेच आहे कारण का दिवसच तोच आहे. पण मी पिक्चर बनवतो एवढं शूट करतोय ना, माहिती एवढे भेटते यांच्याकडनं, मग शूट चालू आहे आपलं. आता आपण चाललोय शंकराच्या मंदिरात. आडदेव आमच्या इकडचंच गाव आहे. आता बघूया ते मंदिराचं दर्शन. हे बोलले चांगलं मंदिर आहे. हे बघा हे मंदिर. ओ भाई कळस बघा कसं केलंय बघा भावानं. हे मंदिर आहे. हो 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 हो. अरे ते घंटी का दिसते. मंदिर बघा काय भारी आहे. इथे चालू आहे, चालते ना शूट बीट, नाही तर डायरेक्ट फोन जपतं. बघा इथे ठेवल्यात. हो इथे लॉक आहे अण्णा. हे लॉकच असते काय? कंटिन्यू लॉक असतो. मग ते पिंड ते काय कर तिथं. हे बघा सोमाई देवी, वडजाई देवी. इकडनं बघतो तुम्हाला दाखवतो. काय बोलताय? हे बघा हे शिवलिंग आणि बाजूचं. मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण इथे समय लागतो. पूर्ण समय मार्गशीर्ष महिन्यामध्ये इथे का प्रत्येक जण आपल्या इच्छेने देतो की माझ्या नावाची समय इथे कंटिन्यू 1 महिना देतो. दिवा देवाला दिवा बोलतो. येस येस चांग बोल. ज्योतिबा 23 की 20 असे काहीतरी छोटे छोटे कळस दिसतात. हां टोटल असे सोन्याचे कळस वरती 23 काहीतरी कळस आहेत. म्हणजे हे कळस सोन्याचं आहे. सोन्याचे कळस आहेत आणि असे 20 का 30 सोन्याचे कळस आहेत. हे पण सोन्याचे असतील काय मग? हां विठ्ठल रुक्माईच्या मंदिराचे पण तिथले नाही नाही. हे नाही ना. हा विठ्ठल रुक्माई मंदिर दाखवलं. हे बघा हे विठ्ठल रुक्माई मंदिर आहे आणि खालती बाबा आपले दाखवतो. इकडे काय आहे? हे पण मस्त केलं असं. ऐक हे काय आहे? हे काय? तुम्ही लय हळू बोलता. काय बोलता त्याला? दीपमाळ 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 आहे हे वरती एकदम टॉपला वरती. त्याच्यामध्ये हे दीपमाळ आहे आणि हे आहे विठ्ठल रुक्माई मंदिर. हे बघा उपळा म्हणजे काय? पाझर. त्याचं पाणी त्या विहिरीला जायचं. या विहिरीला. ही विहीर पण ऐकवणी काय जुनी एकदम. आतमध्ये पण नाही किती खोल आहे ती. त्यांनी खुली पण ठेवलं एक साईडने. त्यांना माहिती वाटत मी येणार आहे. हे बघा मोबाईल एकदा पडला ना किंवा भेटत नसतोय. फुल सेफ्टी वगैरे आहे का? हे मेन आहे माहिती आहे का? गतच. बरोबर ते पुढे येते. हा आता रस्ता बंद होईल का? रस्ता करतायत. सो वी हॅव टू गो फास्ट. दॅट्स व्हाय वी आर गोइंग. बाकी लुक बघाय तुम्ही एकदा. हे बघा हे कळस तुम्हाला बोला 20-30 कळस सोन्याचे तर सोन्याचे आहेत. हे बघा तर तुम्ही मोजत बसा. पण एवढे तुम्ही त्या साईडला पण असणार ना, एवढे कळस आहेत. भावनात आपण निघाले तिकडे. ठीक आहे ना. ते काम चालू आहे डांबरीकरण. फुल एकदम इकडचा नेता भारीवाला म्हणजे रस्ता बनवतात. मंदिर बघायचं होतं मंदिर बघितलं. आता काय राहिलंय? आता घरी हो. पण आता एक तो काय तो कोणता आपला दातेगड काहीतरी राहिलंय अण्णा असं मला वाटतंय. जायचं ना. आज नाही जमलं तरी पण उद्या पोरं सगळी पाहिजे रे त्याला. यस पोरं ना मी भैया बियाला उभा करतो थांबा. एन्जॉय नाही ना. या ते तर आहे. आता पोरं आम्ही जाणार दातेगडला. ठीक आहे ना. जर नाही गेले तर मग संपला विषय. नाही गेले जाणार दातेगडला. तिकडे मस्त दातेगड भारी आहे. मी बघितलं रीलमध्ये. पण ते मला दुःख काय होतं एवढे वर्ष की माझ्या तालुक्यातला गड आणि मीच नाही बघितला. तो आता दुःख माझं संपणार आहे लवकरच. कारण का दातेगडला मी जाणार आहे. तिकडे तलवारीच्या आकाराची विहीर आहे. तिकडे ते हनुमान आहेत. आकाराची विहीर नाही बाळा. मग तलवारीच्या आकाराचा किल्लाच आहे तो आतमध्ये. किल्लाच आहे तो. ओके पहिल्यांदा समजला. पण मी जेव्हा रील बघितल्यात ना तेव्हा ते बोलतात विहीर बोलतात. तलवारीच्या आकाराची विहीर. विहीर थोडी विहीर काय बोल. विहीर कशी असते त्याच्यात. मग ते मला नाही माहिती ना. म्हणजे मी येडा बनलोय भावना. तुम्ही नका बनू येडे. तुम्ही बनले असतील तर ते चुकीचं आहे. तुम्हाला मी दाखवणार प्रॉपर दातेगड पुढच्या ब्लॉगमध्ये. सो सी यू टुमारो. आज पोरं तयार करूया ना. आज पोरं तयार.
आज पोरं तयार करूया. बाकी तुम्ही हा ब्लॉग तर बघितला ना, शंकराचं मंदिर वगैरे बघा. पहिल्यांदा आपण सीन बघितला, मग आपण बघितलं गणपतीचं मंदिर, मग बघितलं भाऊ काय बाळासाहेब देसाई यांचं काय शताब्दी स्मारक साखर कारखाना व त्यांचे कॉलेजेस. कॉलेज समजलं ते पण बघितलं. आणि मग आपण शंकर मंदिरात आले. आणि मग शंकर मंदिरानंतर आपण जाणार आहेत आता उद्या दातेगड, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो नाव आय एम सो खुश. बाकी मी दातेगड जाण्यासाठी ज्योतिबाला नाही गेलो. आणि हे पण ऑफर होती, आम्ही नाही गेलेत. आम्हाला जायचं होतं दातेगडला. आणि सकाळीपासून फिरतोय फक्त. पण सकाळचं आम्ही फिरतात हा, 6 वाजल्यापासून आम्ही फिरतायत भाई. सगळं बघून आलोय. तुम्ही बघितलं ना, तिन्ही ब्लॉग या शर्टामध्ये तर आमच्या याचा अर्थ की आम्ही गपागप फिरताय. गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आम्ही दोघं गाडीमध्ये. एवढं पण समजलं. पण हे बघा मेंढर, हे अण्णा हे काय होतात बोकरा काय मेंढरा येतं. मेंढर आहेत नाही. यस मेंढर भावानं मेंढर चालल्यात पाण्याला, पाणी प्यायला. आता काहीतरी वेगळं दिसतंय मागे ह्यातलं काहीतरी. थांबा, मी गोरा दिसतोय, मला हेच मॅटर करते. बाकी मी खूप काळा आहे मुंबई लोकांसाठी, पण गावच्या लोकांसाठी मी खूप गोरा आहे. थांबा मी उतरतो, जीव जायचा त्यांच्याकडे. हां मी जातो आता. आम्ही कुठे चालल्यात ना तुम्हाला दाखवतो मी, ठीक आहे ना. बघे जाऊन दिलं तर जाऊन देते म्हणजे काय, आम्ही फुलंच बघायला चालत भावांना, फुलं. सो जायला दिलं ना तर मग बरं आहे, नाही तर मग विषय संपला. थांबा ते अण्णाला येऊन दे माझं. तो काहीतरी बोलेन, मी काहीतरी आडधोड बोलेन. ए निघ इकडनं, भीक नाही आमच्याकडे असं बोलते. इकडं जायचं आहे ना. बघितलं गोखलला पहिलाच. हे बघा फुलं बघा, एक एक ग्रीन हाऊस आहे. ग्रीन हाऊस येल्लो, ऑरेंज, पिंक, लाल, व्हाईट सगळं आहे. पाक मध्ये जाऊन देणार नाही, मध्ये आजी काम करतायत. हे बघा ना, एक नंबर ना. नाही बघा ही आहेत सगळी फुल. ग्रीन हाऊस आहे, ग्रीन हाऊस. परवानगी आम्हाला दिली, बोलली बाहेरनंच बघा. मग त्यांना आम्ही आमची वाडी सांगितली, इनामवाडी. मला एक अन्नाची ओळख दाखवली. हे बघा एक नंबर आहे रे एकदम. असं असतं ग्रीन हाऊस. सगळ्या प्रकारचे फुलं आहेत, पिंक, ऑरेंज, सगळं गुलाबी, पांढऱ्या, लाल, निळ्या, हिरवा सगळं. त्याला लय फिरवलाय सकाळपासून. निसऱ्याचा पूल वगैरे पैदा होत आहे. बघितलं काकांनी परवानगी दिली. काका बोलले पुढे पण आहे, चला पुढे पण जावा. हा ना, तुमची ओळख क्लास आहे बघा. लगेच पुढे पाठवलं त्यांना. तर आता पहिले डायरेक्ट बोलले की बाहेरनच जावा. बघितलं ओळख कुठे. मी तुम्हाला बोलतो सरपंचसाठी उभे राहा. तेवढंच राहिले. मग बोलतो ऐकत नाही तुम्ही. कुठे सांगा तुम्ही. हाय गो जायचं कुठून इकडे. हा आहे का कारली. कारला गावात भाई. कारल्याची बाग. भाई आजी आणि आजोबा ना असे आहेत आपले असे एकदम. त्यांनी दोडका पण केला होता अगोदर इकडे. कसली बाग आहे. मी खूप काय काय बघितलं. आता फक्त इकडे येऊन शेती करायची बाकी आहे. वरती बघ दोडक्यांसाठी केलेलं होतं. हे बघा ही बाग आहे. हे सगळं कारलाच आहे म्हणजे ग्रीनवालं. कारली लागलेत आहे का. कारली लागलेत. हे बघा हे कारला दिसते छोटस. डेपो मध्ये कामाला होते बाळा. दोडका आणि कारली सगळं याच्यामध्ये. बघा दोडका पण आहे. त्यात दोडका लागलाय बघ इथं बघ. अच्छा सुकडावाला हा दोडका आहे. हा दोडका आहे. आणि कारली भाई सगळं. ह्या भाज्या आहेत बघ इकडे. त्या कसल्या भाज्या आहेत पण आता. लाल माठ वगैरे ते भाज्या आहेत. लाल माठ. ते म्हणजे काकाने भारी केलंय. हे वरती काय केलं मग तुम्ही सांगायचं वरती झाकलं कशाला हे सांगा ना. बरं ते फुलांसाठी असतं ऍक्च्युली. हा. जास्त पाऊस पडू नये त्याच्यासाठी. ही फुलं कुठं पण येत नाहीत, त्याच्यासाठी हे सगळं बांधून यावं लागतं. म्हणजे ग्रीन हाऊस असं. ग्रीन हाऊस त्याला बोलतात. ग्रीन हाऊस. ग्रीन हाऊस. आणि माशांसाठी. कशासाठी मासे आहेत का ह्याच्या आतमध्ये. ह्यांना पकडलंय मला वाटते. ते म्हणजे त्यांना फसवले बघा, मध्ये घेतले आणि चिपकले ते. म्हणजे काकाने त्याला येडा बनवलाय त्या माशांना. इन शॉर्ट काय बघा ना कुठून कुठपर्यंत आहे, तिथपर्यंत आहे. शेती करणं म्हणजे डोक्याचं काम आहे समजलं. त्या आजोबांनी डोकं लावलं. आता मला हे बघायला भेटलं नसतं, बट ते आजोबा निघाले आमचे मित्राचे पप्पा. सो आम्हाला त्यांनी पाठवलं. सो आम्ही हे बघितलं. ते आम्हाला स्वतःहून बोललं आता की पुढे पण जावा, पुढे पण आहे ग्रीन हाऊस. आणि हे आहे ग्रीन हाऊस. पूर्ण हिरवळ भाई, पूर्ण माहिती तुम्हाला पण देतो आणि मी पण घेतोय. ते काय 20 ते 25 रुपयाला एक फुल जातं. त्याच्यामध्ये जे फुल होतं पिंक, लाल, पांढरं, हिरवं सगळं ते. हां
एक फुल 25 रुपये. एक फुल 20-25 रुपये मार्केटच्या हिशोबाने. समजलं. अभ्यास वगैरे करणं सोडून द्या, आणि हे ना, फुलाचं पीक घ्या. मला कळतंय ना, मला जसं कळतंय ना, मी आठदेवला जायचो हम्म. तेव्हापासून त्यांचं ग्रीन हाऊस आहे ते. ए हळू आता गेलेले जात. समजलं तुम्हाला. ग्रीन हाऊसची पॉवर. जमीन असेल तर मला द्या, मी काहीतरी करतो. आणि आमची जमीन आहे पडून. हे टोटल दिसते ना, हे ठिबक सिंचन आहे. ते वाला पाईप आलं ना, पाईपाला भोग पाडतात असं आलं ना, मी पिक्चरमध्ये बघितलेलं ते वाला. हे ठिबक सिंचन आहे. आणि आम्हाला विज्ञानामध्ये शिकवलेलं आहे. हे बोलले आहे. हे बघा, हे फुल दिसते तुम्हाला एक. हे एक फुल आहे ना 25-30 रुपये. हे वेगवेगळ्या कलर 25-30 रुपये. अजून अजून कुठचं आहे? हे पिंकच आहे. हे येल्लो 25-30 रुपये. हे आता पैदा होते, ते येऊन फुलणार नंतर. त्याला पाणी बरं भेटलं एकदम प्रॉपर झालं तर ते फुलणार. काय फुलं आहेत हे जरा. मला तर प्रेम होतं. थांबा मी जरा क्लिक करतो फोटोज. भावांनो बघा, फुलं ना एवढी क्लास आहेत ना, क्लास. आणि शपथ मला प्रेम 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 झालं मला. प्रेम असं वाटतंय की एक फुल घेऊन जाऊन मुंबईला देऊ कोणाला जरे. अरे एवढे क्लास आहेत ना, शपथ. अरे सूर्यफूल कसा एकदम मोठा असतो, तेवढी मोठी नाही आहेत, नॉर्मलच आहेत. कशी बघा ना, हे पैदा होत आहे. हे आहे ना, हे पैदा होत आहे बघा. समजले. हे थोडंसं खुललंय. भारी भेटलं आम्हाला. येताना रस्त्याला जे जे लागतंय ना, जे लागतंय आम्हाला येताना रस्त्याला, आम्ही डायरेक्ट घुसतोय. आता इथे पण याचा प्लॅन नव्हता, पण ते विचारले, अण्णाने बघितलं ग्रीन हाऊस आहे बघतो. मी बोललो का नाही बघणार, भेटलं तर सगळं बघायचं. मग विचारलं बघू का, मग ते डायरेक्ट बोलले बाहेरनं बघा. मग ओळख दाखवली, आम्ही इनामवाडीचे असं तसं. मग आम्ही पहिले हे बघितलं, मग बोलले पुढचं पण बघा. हे असते वाडी समजलं, वाडीचे गेम. झालं आता इकडनं घरी निघायचं. काय बरं की फिरणं झालं आहे. शपथ 7ला निघाले, 8, 9, 10, 11, आता 11:15 झाले. 4 तासामध्ये मी खूप काय काय केलं. ठरलंय. लग्नाचे टॉपिक बघितलं. लग्नाचे टॉपिक चालू आहे. पहिले ओळख दाखवली नव्हती तर मग ते डायरेक्ट हाकलत होते की बाहेरनं बघा आणि जावा. आता ओळख दाखवली तर लग्नाचे टॉपिक अजून लग्न कधी काय बघा. टाइमपास आला. मला तर मज्जा लागली गावाला. तर माझं मन नाही करतं मुंबईला यायचं. विचार चालू आहे. जागा तर पक्की आहे आपल्याकडे, जागा खूप जास्त आहे. पण लफडा काय माहिती आहे का, जागा मेली आहे. म्हणजे जागेचा तर काय उगाला ना पक्का वेळ लागणार. 1-2 वर्ष लागते पण जागा नीट जिवंत करायला आणि नंतर त्यात पेकायचं. चला ना, बऱ्यापैकी फिरलं आपण आज. काय जे भेटत त्यात घुसतात आपण ना. आता काय ना काय नवीन दाखवलं तुम्हाला पण आणि मला स्वतःला पण. दादा भावांना आपण आपल्या गावात आले आणि आपल्या घरी पोचले. ओके, सो हेच होतं जे काय होतं फिरणं. तोंडाची पाक वाट लागली आहे आणि होटामध्ये जास्तच. बाय बाय. हे बघा, याला बोलतात भात वाढवणे. कसं करतं तुम्हाला समजेल आता. असं करणार, असंच करणार, मग ते कचरा निघून जाणार हवेने. भातासाठी कोल्हापूर आहे. भाताचं पण हे असतं का काय? कोल्हापुरी सगळ्यात मोठा राईस, जो की आपला आहे ना सगळ्यात जाड. मटणाचं कारण पाहिजे फक्त. नॉनव्हेज पेंडी खायला. हो नाईस. एवढं ठीक आहेत बघा आमच्या इकडे. सब मिलेगा सब. काय काय का फटाकल्या उडवतोय, काय करतोय, गाडी जळली, काय झालं असं दाखवतोय, बोलतोय. माझ्या ब्लॉग बद्दल चालू आहे. त्या आजी आल्या त्या बोलतात की तुझा बरं टीव्हीत काम करतो. काय आलं मम्मी? मम्मी काय आलं? ते म्हणते आता तुझा पोरगा टीव्हीत काम करतो. कोण बोलते? टीव्हीत काम. दुसरी कोण दोघं तिघं वळा काय झालं? काय काय आलं? टीव्हीत आहे
शाळेत काम कराय का काय तेव्हा विचारते ते तुझी आई म्हणती नाही बाया. नाही टीव्हीत कुठे काम करणार आहे. मग कुठलं गाणं घेतलं होतं? कसलं गाणं? आता ते गाणं मला बाबा येत नाही, तोट लावलेलं, गाडी दिसत्या, दोघं जण बोलताय, काय करताय? कुणी लावलेलं कुणी? तुम्ही आम्हाला मम्मी कोण सुना बाय? मला काय माहिती नाही. लग्नाचं कॅसेट बिसेट सगळं लावलं होतं. ए विराज, विराज त्याच्यात असं इकडे लग्नाच्या कॅसेटमध्ये असं इकडे लवकर लवकर इकडे. मध्ये 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 भाई. ते मम्मी कोणाच्या आहेत त्या? सुन्याबाई कोण? सुन्या का सुन्याबाई कोण आहे? ते कोण आहे? त्या कोणाच्या आई आहेत? त्या खाली आता कोणाच्या सांगू काय माहित तरी मला पण एवढं माहित नाही. गावचा आहेस ना, तुला माहिती आहे ते कोणाची मम्मी? ते काय बोलतात माहिती आहे का? माझ्या मम्मीला काय बोलतात माहिती आहे? तुमचं बरोबर टीव्हीत काम करतो काय? व्लॉग लावला असेल त्यांच्या घरात कोणीतरी टीव्हीला. मग कोण आहे तो? विचार ना भाई, आपल्याला काय माहिती? मलाच नाही माहिती कोणाचं बोलतात ते. अच्छा मानवचं. त्या मानव बघत असेल असं. अच्छा मानव नाही भावा, मानव इज माय फ्रेंड फ्रॉम गाव. सो त्यांनी त्याच्या घरातले आहेत ना त्या मम्मीला विचारतात तुझा छोटा मुलगा टीव्हीत काम करतो का? टीव्हीला लागलेला आमच्या. मी बघून हसते ऐकून ऐकून. बोललो काय झालं काय नक्की, म्हणून मी रिॲक्शन घ्यायचं. समजलं भावनो मी टीव्हीमध्ये काम करतो. यु नो झालं आता. हे बघा या हॉटेलला मी आल्यात, हॉटेल आस्वाद. आता बघूया कसं काय ते. थांबा आमचं जेवण आलं. तुला नाही घेत, तू नाही घेत घाबरू. हे बघ कोण येते ना माझं बरोबर, कसलं गोरं वाटतं ना. पण आमचं जेवण आलं. आता मी रेटतात हे बघा आता खातो आणि मी इथून निघतो. खाताना दाखवणार नाही. गाडी चालवायचा प्रॉब्लेम. गाडी चालवणार कोण? मला घंटा येते गाडी चालवायला नाही येत मला. खरं आहे विचार भाईला विचार की जशी व्हिडिओ चालू केली लगेच घेतली. त्याला व्हिडिओ मध्ये यायचं नाही फक्त. थंडीचा प्रॉब्लेम, थंडीचा. शेंबूड गळतोय, तिखट होतं तिखट. हो हो भाई हो. झिरो मारतो की काय? बस बस भैया मागे थंडी नाही वाजत. नाही वाजत मेल्या. मी मज्जा करतोय मागे. तुम्ही दोघे धिप्पाड्यात एवढे, मला काय घंटा थंडी वाजणार आहे? हा नाही बघा हे असं घेतलं डायरेक्ट नाडी. आता आम्ही निघाले आमच्या गावाकडे. काय खूप लांब आले आम्ही, खूप लांब. पण हे हॉटेल होतं ना एक नंबर होतं. कडक थोडं बघा भाई. जस्ट कसं वाटतंय गाडी चालवायला? टॉपचा विषय भाई. ते तर मग चष्मा घालायचा ना भाई, काळोखा चष्मा. डायरेक्ट आपण गेले स्मशानभूमीमध्ये. मग मसनात. चला भावांनो आता आम्ही निघतात. थंडी वाजते पक्की. बाय बाय भावांनो. कुल्फी झालंय, कुल्फी कुल्फी झालं एकदम कुल्फी. खूप थंडी आहे, खूप जास्त. बघा त्या अरे दिसणार नाही म्हणजे निघत. अरे असे अरे भावा आमची भावांनो आम्ही गाडीवर म्हणलं तुला मी सांगितलं ना तुला मी काय होणार आहे. मरण गाडीवर आहे, गाडीवरती मरण काय झालं झालं का आता आता मग आता नको उडवू काय? हो अच्छा तोंड लपवलंय भावांना. बस आईची गाण.